हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुखदाची जोडी म्हण विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा चिदान
लगे मुक्ती आणि संपदा लगे मुक्ती आणि संपदा लगे मुक्ती आणि संपदा लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा 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 गुण गाईन आवडे गुण गायन आवडे गुण गाईन आवडे गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडे हेच माझी सर्व जोडे हेच माझी सर्व जोडे हेच माझी सर्व तुका म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी सुखी घालावे आम्हासी सुखी घालावे आभासी सुखी घालावे आभासी सुखी घालावे आभासी सुखी घालावे आभासी गुण गाईन आवडी गुण गायन आवडे गाईन आवडी गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेच माझे सर्व जोडे हेच माझे सर्व जोडे हेच माझे सर्व जोडे माझे सर्व जोडे हो पार घुमाई गाडी 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 हो पार घुमाई हो पार घुमाई पार पुमाई हो पार घुमाई हो पार घुमाई हो पार घुमाई हॅलो श्रीहरी भक्त परायण विष्णू महाराज तेला साथ करतील भास्कर महाराज दान देगा दान देगा देवा
हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी ठाल विठाल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा भजन करा अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्पृदिक् प्रदेशं विधीन्द्राधिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाची महायोग पीठे तठे भीमरथं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कथेचा विस्तारू
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाए. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाए, करहु प्रणाम जोरी जुग पाए. राम सिया राम जय जय राम, राम जय जय राम. संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती, विलोकुतोय समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरन्तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आहे रे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयोतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जेने धर्मचितविलाची बळी,
पंढरपतीची या चरणकमळी साष्टांग नमन करीत सो ठाला हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्यांचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखी व्हावा यासाठी आपल्या संसाराची राख रांग उकळणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू कानया बंधू बोलोबा पुत्र संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचा गोदावरी गंगेप्रमाणे पवित्र करणाऱ्या अभंग संहितेतील मागणीपर प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात महाराज देवापुढे आज मागणी मागतात. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. अखिलकोट ब्रह्मांड नायक अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अनाथाची माय संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संतश्रेष्ठ तुकोबाराय व 20व्या शतकातील महान भगवत भक्त हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा ब्रह्मीभूत मोतीरामजी महाराज वैरागी मूर्ती मारुती महाराज दस्तापूरकर गुरुवर्य सोपानकाका महाराज इसादकर राष्ट्रसंत भगवानजी बाबा आदी करून सकल संत महंताच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्व भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्या अनुषंगाने उपस्थितीत गावातील पंचक्रोशीतील भावी भक्त मर्दंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार व उपस्थित माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी भव्य दिव्य असा हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे आणि आजची ही जागराची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. गेली 7 दिवस आपण सर्वजण चांगल्या प्रकारचं ज्ञान श्रवण करत आहात. हरिभक्तीपरायण हरिकिशन बाबा मुंडे यांच्या अमृतमय वाणीमधून आपण भागवत रामकथा श्रवण करत आहात. बाबा ही अतिशय सुंदर अशी कथा करत होते. आम्ही रूममधून ऐकत होतो. बाबांनाही धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण दत्ताबापू सानप यांनाही धन्यवाद. तसेच सर्व भजनी मंडळ विशेष करून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित पखवाजाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही परममित्र महाराष्ट्रातील उत्कृष्ट पखवाजवादक हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज डोंगरे यांनाही धन्यवाद. तसेच गेली 7 दिवस माझ्या खांद्याला खांदा लावून आपल्या गावामध्ये गायनाची साथ करणारे माझे परमस्नेही परममित्र जालिंदर महाराज सानप यांनाही धन्यवाद. तसेच आमचे गायक अभिषेक महाराज यांनाही मनापासून धन्यवाद. इनेकरी बाबा असतील, आमचे रोहिदास बाबा असतील, या ठिकाणी अतिशय गोड अशी सुंदर चाल आपल्यासमोर सादर केली. आज माझं भाग्य माझ्या कीर्तनात विष्णूबाबांनी चाल गायली, कारण माझी जागा त्यांनी घेतली आज, म्हणून बाबांनाही धन्यवाद. त्याचबरोबर त्यांना साथ केलेले बाबा गावातील मंडळी आमचे पळशीकर, ते पळशीकरच आहेत पण त्यांची दुसरी पळशी आहे. तसेच गावातील सर्व आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टम, अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम आमचे मित्र देत आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि आज विशेष उपस्थित म्हणजे माझे परमस्नेही परममित्र. हा कार्यक्रम आपल्याला जवळपास 1 वर्ष यूट्यूबवरती पाहायला मिळणार आहे. माझे परमस्नेही परममित्र जय हो यूट्यूब चॅनलचे मालक गंगेश्वरजी पालिमकर हे आज विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे बंधू देखील माझी सेवा ऐकण्यासाठी आज विशेष आलेले आहेत. या ठिकाणी येण्याचे योग म्हणजे आता मी मागच्या वर्षी गाण्यासाठी आपल्या गावात होतो, थोडा बेस आणि कोडा. मागच्या वर्षीच्या कार्याची पोचपावती म्हणून
या ठिकाणी सर्व माझ्या तरुण मित्रांनी, त्यामध्ये आमचे सर्वच मित्रमंडळी, आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रथम नागरिक गोविंदरावजी सानप असतील, माऊली महाराज असतील, आमचे कंडक्टर हरिभक्तीपरायण नारायण भाऊ असतील, फौजी साहेब माधवभाऊ फळ असतील, सर्व ज्यांचा मला नाम घेणे शक्य आहे असे सर्वच माझ्या जीवाचे आहेत, परंतु हे कॉन्टॅक्टमध्ये सतत असल्यामुळे त्यांची नावं तोंडावर आहेत. कोणाचं घ्यावं आणि कोणाच ठेवावं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं सर्वच तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला सुरुवात करतो. ठाला विठाला. माधवभाऊनी या कार्यक्रमासाठी कॉल केला आणि म्हणले तुमचा फेट्यावरचा फोटो मला पाठवा. मी म्हणलो कसं काय, कशाला पाहिजे फेटा? ते म्हणले तुमची सेवा पाहिजे शेवटच्या दिवशी. आता बऱ्याच तारखा 2-2, 3-3 महिन्यापासून बुक होतात, परंतु उद्या सप्ताह म्हणजे आज संध्याकाळी मला कॉल करून त्यांनी सेवा दिली. माझं परम भाग्य समजतो. गेल्या वर्षी अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा अमृत महोत्सव तुम्ही आम्ही सर्व आपल्या डोळ्याचे पारणे फिरणारा हा सोहळा झाला आणि या सोहळ्याचं आज 76वं वर्ष लागलेलं आहे. 12 वर्षाचं एक तप असतं. 2 तपामध्ये एक जर मिसळला रौप्य महोत्सव साजरा होत असतो. 4 तपामध्ये 2 मिळवले असता सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. 3 तपामध्ये 3 मिळवले असता अमृत महोत्सव साजरा होतो आणि 4 तपामध्ये 4 मिळवले असता शताब्दी महोत्सव साजरा केला जातो. असाच आपला शताब्दी महोत्सव अतिशय थाटामाद्यामध्ये संपन्न व्हावा अशी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो. पोतीराम महाराजांना एकदा टाळ वाजवा आणि सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सेवेला पूर्णवेळ सुरुवात करतो. 10 रुपये कमी द्या, तसं काही नाही. असो हेची दान देगा देवा तुझा विसरेन व्हावा, गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय विकुम करा. पंढरीस परमात्म्याकडे मागणी मागतात. आज मागणी काय घ्यायची तर वारकरी संप्रदायाचा दत्तबापू दंडक आहे. वारकरी संप्रदायामध्ये 3 कीर्तनकार हे बांधलेले असतात. पहिला कीर्तनकार यांनी नामपर अभंग घेतला पाहिजे. मध्ये मग कोता संतपर काही घेऊ शकता. जागराची सेवा ही मागणीपरच असली पाहिजे आणि काला हा कृष्णाचं चरित्र उच्चारून केला जातो. हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात आणि बाकीचे मोकळा पसारा असतो. ते कोणताही अभंग घेऊ शकतात आणि आपली चिंतन सेवा मांडू शकतात. त्याचप्रमाणे आज मागणीचा दिवस. गेली 7 दिवस आपण या ठिकाणी सर्वांनी सेवा केली. तन मन धनाने. कोणी श्रवणाची सेवा केली असेल, कोणी चहाची, कोणी भोजनाची, कोणी गाण्याची, कोणी झाडून काढण्याची, विविध प्रकारची आपण सर्वांनी सेवा केली. त्या सेवेचा मोबदला म्हणून उद्या आपल्याला प्रसाद भेटणार आहे. म्हणून जागरासाठी ही आपण मागणीपर सेवा निवडलेली आहे. अभंग संतश्रेष्ठ दगडू तुकोबाराय याचा आहे. प्रस्तुत अभंगात देवापुढे तुकोबाराय मागणं मागतात. पुनर्जन्माची मागणी करतात. पुनर्जन्माचा विश्वास कोणाकोणावरती आहे? पुनर्जन्माची मागणी करतात. का मागणी करतात? त्यामागे उद्देश आहे, हेतू आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. ठाला विठाला विठाला विठाला. सरकाराने प्रारब्धाचे 3 प्रकार पाळलेले आहेत. परेच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. परेच्छा प्रारब्धामध्ये देवाधिकाचा नंबर लागतो. अनिच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही सामान्य जीव जन्माला येतो. तर स्वइच्छा प्रारब्धामध्ये साधू संत अवताराला येत असतात. अनिच्छा प्रारब्धामध्ये तुम्हा आम्हाला इच्छा नसत तरीही या पृथ्वी तलावात जन्माला यावंच लागतं. काय यावं लागतं तर त्याच्यामागे कारण आहे. विको केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले.
झाले उपजले मेले ऐसे किती. मागील जन्मामध्ये आपण जे काही बरं वाईट कार्य केले असेल त्या कार्याची फेड म्हणून आपल्याला या जन्मामध्ये जन्म घ्यावाच लागतो. आपली इच्छा नसेल तरीही आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे. मागील जन्मी आपण जे काही बरं वाईट कर्म केले असेल जन्मायने घडे पातकाचे मूळ जन्मायने घडे पातकाचे मूळ जन्माला येण्याचं कारण म्हणजे मागील जन्मीचं आपलं जे काही पाप शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे आपल्याला हा जन्म घ्यावाच लागतो. मग तो कोणताही जन्म असो, कुत्र्याचा असो, मांजराचा, कुठल्याही योनीतील जन्म असो, त्याला मागील जन्मी जे काही बरे वाईट कार्य केले ते भोगण्यासाठी या जन्मामध्ये यावंच लागतं. परीक्षा प्रारब्धामध्ये देवाला अवतार घ्यावा लागतो. बेसवाडा विकून परीक्षा प्रारब्धामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठी लोक हे न आमंत्रण देता जात नसतात. सरपंच साहेब, असं कधी झालं का आपल्या गावामध्ये का गरीब व्यक्तीच्या मुलीचा लग्न सोहळा आहे आणि गुट्टे साहेब त्याला अगोदर आमंत्रण द्यावं लागतं. पत्रिका दिल्याच्या नंतर साहेबांचा या ठिकाणी आगमन होत असतं. तसंच देवाचं आहे. देव हा बोलल्याशिवाय येत नसतो. देवाला अवतारही घेत नसतात. संतांनी जेव्हा इच्छा करावी, भक्तांनी जेव्हा इच्छा करावी तेव्हा देव पूर्ती तलावावर येत असतात. पंढरीचा पांडुरंग हा जरी विठेवर उभा टाकलेला असला तरीही त्याच्यामागे शास्त्र आहे. तुरळक ठिकाणीच देव हा मनाने गेलेला आहे. गोकुळवासियांची तशी भावना म्हणून त्या ठिकाणी देव न बोलवताही आपल्या आईवडिलांना म्हणाले, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. का गोकुळवासियांची तशी भावना होती, त्यांचं तसं प्रेम होतं म्हणून त्या ठिकाणी न बोलवताही देव गेलेले आहेत. वास्तविक पाहता देवाला आणावं लागतं. आपल्या सर्व सद्भक्तांनी काय केलं तर हा पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तीच्या जोरावर या ठिकाणी आणून उभा केला. आणि याला रूपा बळे करुणी खणे हरिदासी, करुणी खणे हरिदासी, करुणी खणे हरिदासी. आणि याला याला रूपा बळे हा सर्व करुणी खळे हरिदासी. सर्व सद्भक्तांनी आपल्या भक्तीच्या जोरावर पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आणलेला आहे. वास्तविक पाहता हा पांडुरंग परमात्मा कर्नाटक राज्यामधला होता म्हणून तर त्यांना म्हटलं जातं, कानडाव विठ्ठलू करे नाटकू तेने मज लावे येलावे तेची शोभा. कानडाव विठ्ठलू करे नाटकू तेने मज लावे
नाटकू तेने मज लावी एला वेधू. देवाला आणावं लागतं. आता राहिला अनिच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्धामध्ये साधू संत जन्माला येत असतात. आम्ही वैकुंठ वाशी टाळी हा आलो याची कारणाशी बोलिले देऊसी साथ भावे वर्तायो. आम्ही वैकुंठ वाशी आलो याची कारणासी बोलिले देऊसी साथ भावे वर्तायो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साधू संताला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. जेव्हा जेव्हा त्यांची इच्छा होईल तेव्हा तेव्हा ते पृथ्वीवर जन्माला येऊ शकतात. यही नमित्याला हरे हरे. यादसाठी देव, यही नमित्याला यादसाठी देव, यही देव यादसाठी देवा, यही नमित्याला यादसाठी देवा. तुझी चरण सेवा सात होया, तुझी चरण सेवा सात होया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण सेवा सात होया, तुझी चरण सेवा सात होया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. वा रोहिदास बाबा टाळी वाजवतात. धन्यवाद. अतिशय मुबलक असं प्रमाण, नेमकंच मी ते प्रमाण घेणार, रोहिदास बाबांनी आपल्या गायनातून सिद्ध केलेलं आहे. अजिबात प्रमाण म्हणायला हाय काय करायचं नाही बाबा. कितीही प्रमाण असू द्या वडून आणायचं, लागत नसलं तरी मी घेतो, फक्त हाताला आलं पाहिजे. ठाला विठाला 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 विठाला. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा सधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. साधू संत जेव्हा जेव्हा आपली इच्छा होईल तेव्हा तेव्हा पृथ्वी तलावर येऊ शकतात. तिला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. एवढंच नाही, दत्ताबापू पुढे जाऊन सांगू का, येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातामध्ये आहे. सांगतो आहे का, ठाला विठाला 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 विठाला. ज्यांनी आपल्या या सप्ताहाचं बीजारोपण केलं, ब्रह्मीभूत मोतीराम महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्यासमोर मी मांडणार आहे. संतांच्या हातामध्ये यायचंही असतं आणि जायचंही असतं. सामान्य जीवाला तसं लागू होत नाही. असं कधी झालंय काय, आपल्याला जर स्वातंत्र्य दिलं, कवाय जा कवाय या, तर किती जण म्हणतात मी जाऊ. मरमलेला आपल्याला सहन होत नाही. आगा मरहा बोलणं सहाती. एखाद्या महिला मंडळी दुसऱ्या महिला म्हणलं अगं मर म्हणलं तर ती तिला मारायला तयार होती. मग आपल्याला मरण नको आहे. पण साधू संत कधीही जातात, कधीही येतात, त्यांना कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. ब्रह्मीभूत मोतीराम महाराज यांनी देह ठेवण्याचं ठरविलं. ठरवून देह ठरवला जायचा. कधी देह घालायचा हे त्यांच्या हातामध्ये होतं. ब्राह्मण बुवाला बोलवलं आणि ब्राह्मण बुवाला सांगितलं, बुवा मला आता जायचं आहे, तुम्ही मला मुहूर्त सांगू शकता. ब्राह्मण म्हणले, देवबापा आपलं मोतीराम बाबा तुम्हाला आता जायचं नाही, 8 दिवसाचा अवधी आहे. 8 दिवसानंतर दक्षिणायन लागत आहे, श्रावण महिना लागत आहे, वार गुरुवार आहे आणि बरोबर 3:30 वाजताची वेळ आहे. ठीक आहे म्हणजे मी बरोबर त्या वेळेला माझा देह ठेवू शकतो. ठरल्याप्रमाणे ते दिवस उगवला आणि मोतीराम बाबांनी गुरुवारी बरोबर श्रावण महिन्यामध्ये देह ठेवण्याचं ठरवलं. त्यांच्या मंदिरामध्ये ठाकूरबुवाचं कीर्तन चालू होतं. ठाकूरबुवा म्हणजे आपल्या मोतीराम बाबाचे आपला गुरु घराणा.
ठाकूरबुवांनी कीर्तन सुरू केलं. 3:15 त्यांनी कीर्तन केलं. बाजूलाच मोतीराम बाबा बसून टाळी वाजवत होते. ठाकूरबुवा म्हणले, इतका वेळ झाला मी कीर्तन करतो, महाराज काही जात नाहीत आणि आता मी थांबतो. एवढं म्हणून त्यांनी कीर्तन सोडून दिलं. उरलेल्या 15 मिनिटांमध्ये ब्रह्मीभूत मोतीराम महाराजांनी टाळ घेऊन हरिपाठ गायला आणि बरोबर 3:30 वाजता आपला देह ठेवला. म्हणून आपल्याकडे दुपारचं पूजेचे कीर्तन हेची दान देगा देवा दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये आपण घेत असतो. नाथ महाराजांना विचारलं असता नाथ महाराज यांना सांगतात, झाकली घटीचा दिवा नेणू काय झाला ते धवा या रीती जो पांडवा देह ठेवी बरोबर देव साधू संत हे ठरून देह ठेवत असतात. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत आपली गुरुघराणा खूप मोठी परंपरा आहे. गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर यांनी देखील बरोबर द्वादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये ठरून देह ठेवला. परेच्या प्रारब्धामध्ये देवादिकांचा नंबर लागतो, स्वहितच्या प्रारब्धामध्ये साधू संतांचा नंबर लागतो आणि अनिच्छा प्रारब्धामध्ये तुमामाचा नंबर लागतो. तर मग जगद्गुरु तुकोबाराय यांनी देवाकडे मागणी का मागितली त्याची सहनिशा आपल्याला करायची आहे. ठाला विठाला गर्भवासाची मागणी म्हणजेच पुनर्जन्माची मागणी तुकोबारायांनी या अभंगात केलेली आहे. दुनिया काळातला एक दृष्टांत आपल्या समोर मी मांडतो. आपण सर्वजण शेतकरी आहात. अतिशय चांगल्या प्रकारचा जोंधळा जी मोठी ज्वारी आपण त्याला म्हणतो. आता पूर्वीच्या काळी त्या ज्वारीचं रक्षण करावं लागतं. शेती निस्ती पिकून महत्वाचं नाही, तिचं जतन करावं लागतं. निवडावे तन शेती करावी जतन. जुन्या काळामधला दृष्टांत आहे. मोठी हायब्रिड ही एका श्रीमंत शेतकऱ्याची होती आणि ती नेमकीच काढायला आली होती. त्या काढायला आलेल्या ज्वारीचं रक्षण करण्यासाठी त्या शेतकऱ्यानं काय मांडलं, काय म्हणतात तुमच्याकडे ते मळा मळा म्हणतात, तिकडे बीड भागामध्ये त्याला आटोळा म्हणतात. कुठं काही वेगळी भाषा आहे. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही आल्या म्हणतात. आम्हाला बरेच गावचे लोक हसतात आल्या म्हणल्या. आता आमची भाषा तशी आहे. इकडे पूर्णा साईडला मपलं तुपलं म्हणतात, खलताला थैल्या म्हणतात. अशा वेगवेगळ्या भाषा जिकडे तिकडे आहेत. असो, आपल्याकडे त्याला आटोळा म्हणतात. श्रीमंत शेतकरी होता. आता श्रीमंत म्हणल्यावर त्यांचे शोक काही असू शकतात. एकदा माणसाला का शोक लागला तो शोक तो पूर्ण करतच असतो. मग तो कुस्तीचा असो कुठलाही असो, ते शोक तो पूर्ण करतच असतो. अशी रेशमाची गोफण होती. रेशमाची गोप घेऊन तो शेतकरी आपल्या माळ्यावर बसला राखण करण्यासाठी आणि त्याच्याच शेतामधून एक वाटसरू आपला सरसर वाट जात होता. आता त्या दाटाला त्याचे धक्का लागल्यामुळे ते दाट हालत होते. त्या शेतकऱ्याला वाटलं नक्कीच आपल्या शेतामधून कोणीतरी जात आहे म्हणून त्याने बरोबर नेम धरून गोपन फिरवली आणि सपकून दिला धोंडा. लागल्याबरोबर तो वाटसरू खाली बसला. खाली बसल्याबरोबर म्हणला, अरे बापरे, म्हणला याचं काय वाळू खालंय की याचं काय खालंय, याचं काहीच खाल नाही तरीही यानं आपल्याला कसं काय मारलं. म्हणून त्याला जाऊन आपण जेव्हा विचारा म्हणून मागं फिरला. आता जेव्हा विचारा जेव्हा तर पुरावा द्यावा लागतंय. पुराव्याशिवाय मान्य होत नाही. म्हणून कंबर दुखत होती तरी मागं फिरून पाहिल्याबरोबर त्याच्या हाताला दगड लागला. एवढं दुःख झालं होतं, दगड बघितल्या खतखत हसायला लागला आणि लगेच म्हणला, ए धोंडा हाणणाऱ्या, अनेक 5-6 धोंडे हाण म्हणला, मी तयार आहे म्हणला. गंगाखेडला जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घरी येतो म्हणला, अनेक हाण म्हणला. त्याच ठिकाणी नाथ महाराज तिथे बसले होते. गोफणीचा स्वर्ण पाषाण
लागली या दुःख होय दारुण तोची ओळखीली या जाण दुःख जाऊनी सुख होय दगड लागल्याबरोबर दुःख झालं आणि कळाल्यानंतर दगड सोन्याचा आहे दुःखाचं रूपांतर सुखामध्ये झालं ठाला विठाला विठाला गर्भवासाचं दुःख का मागितलं एक जण साधक म्हणला तुकोबारायांना गर्भवासाचं काय दुःख माहीत नसेल म्हणला तुकोबारायांनी ज्ञानेश्वराची आणि नाथ भागवताचे शेकडो पारायण केले होते गर्भवासाचं काय दुःख आहे हे तुकोबारायला चांगल्या प्रकारचे माहीत होतं किती दुःख असतं गर्भवासाचं मातेची या उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दाठरी उकडोनी 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरते मातेच्या गर्भामध्ये किती त्रास असतो हा आपल्याला माहीत आहे गर्भवासमध्ये आता बऱ्याच माता भगिनी काही खातात गरम गरम चहा पितात थम्सअप पितात त्या लेकराला त्रास होतो एवढा त्रास असताना तो साधक म्हणला तुकोबाराबाई तुम्हाला कसं काय होते तर देवाचे नाम घेण्यासाठी मी त्यासाठी सज्ज आहो म्हणून तुकोबारायांनी गर्भवासाचं मागितलं ठाला विठाला विठाला नाथ महाराजाचा पुरावा दिला आणि तुकोबाराने स्वतःचा देखील पुरावा दिला काय सांगू गर्भीची यातना गर्भीची यातना माझा भोगिता नारायणा माझा भोगिता मांस मळ मूत्र तुझा क्षण क्षणाध्यात से माझे स्वहित माझा काय सांगू गर्भीची यातना माझा भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाण तुझ क्षणोक्षणाधात से माझे स्वहिताने नदी कोणी माझे स्वहिताने नदी कोणी मग एवढं गर्भवासाचं दुःख हे तुकोबाराला माहीत होतं तरी त्यांनी देवाकडे पुनर्जन्माची मागणी का केली तर रदविया सता नाम तुझे रदविया सता नाम तुझे रदविया सता नाम तुझे रदविया सता नाम तुझे गर्भवासी दुःख हरी दादा गर्भवासी दुःख हरी दादा रदविया सता नाम तुझे रदविया सता नाम तुझे ज्याप्रमाणे त्या वाटसरूला सोन्याचा दगड लागला दगड लागल्याबरोबर दुःख झालं आणि कळाल्यानंतर त्या दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये झालं त्याचप्रमाणे गर्भवासामध्ये किती जरी दुःख असलं आणि हृदयामध्ये तुझं नाम जर आमच्या पाठीशी असेल तर आम्ही सुखाने पुनर्जन्म गर्भवासामध्ये येऊ हेच अभंगाने महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं तुका मने गर्भवासी 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 तुका मने गर्भवासी
तुकोबाराय म्हणतात आम्हाला खुशाल गर्भाला घाला. कितीही दुःख झाले तरी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, कारण तुझे नाम घेण्यासाठी आम्ही कितीही जरी जन्म घेईन मी नाना बहुत सोशीन यातना. कुठलाही जन्म द्या देवा आपल्याला, जन्म घे भलते कुळी, कुठलाही जन्म तो किड्या मुंग्या कुठलाही असो, फक्त तुझं नामाचा आम्हाला विसर नाही झाला पाहिजे. बरेच जे मंडळी नामाला विसरली नाहीत त्यांच्या पाठीशी देव उभा हो. महाभारतामध्ये चला मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. महाभारतामध्ये लाक्षाघरामध्ये जेव्हा 5 पांडव व त्यांची माता कुंती यांना डांबून ठेवलं तेव्हा तिथून सुटका देवानेच केली. त्यांची का केली तर त्यांनी सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती परित्या देवासी आठवीती प्रल्हादासी पिता करीतो जाचणी प्रल्हादासी पिता करीतो जाचणी. अखंड वनवासामध्ये असताना सर्व पांडवांनी सतत देवाचं नामस्मरण केलं, म्हणून भल्या भल्या मोठ्या संकटातून पांडुरंग परमात्म्याने त्यांची सुटका केली. म्हणून देवाला विसरलं पाहिजे. तुकोबाराने सांगितलं कुठलाही जन्म द्या, फक्त देवा तुमचा विसर होऊ नये एवढीच विनंती करा. अभंगाच्या दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा फक्त तुझ्या नामाचा विसर होऊ नये. आपण जे काही एवढे सप्ताह कीर्तन वगैरे करतो याचं सार म्हणजे नामच आहे. आता कीर्तनकार आपल्याला सर्वांना म्हणतो नाम घ्या नाम घ्या. जेव्हा जेव्हा कीर्तनकार ठालावे ठालावे भजन करतो याच्या मागचा उद्देशच ते आहे की तुमच्याकडून हे नामस्मरण घडलं पाहिजे आणि आमच्याकडून झालेलं पाहिजे. नामाशिवाय काहीच नाही. सर्व माझे सार नाम हे देवाचे, सर्व साधनाचे सार जेगी. नामाविनं काहीच नाही. आपल्याला उद्धार करायचा असेल तर त्याला एकमेव नामच हे उद्धारून नेऊ शकतं. ठीक आहे तुकोबाराय. घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे
घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. नाम घेतलं तर मोठमोठे पापाचे पर्वत जळून जाऊ शकतात. तुकोबारांनी देवाने दिलं सांगितलं की आम्ही तुम्हाला खुशाल जन्माला घालू. हे दान जर दिल्याच्या नंतर तुम्ही काय करसाल? गुणगायीन आवडी गुणगायीन आवडी गुणगायीन आवडी गुणगायीन हेची माझी सर्व जोडी. देवा सतत तुझ्या नामाचं गुणगान आवडीने मी दिन रात्र तुझ्या नामाचं मी गुणगान करील. कारण नामाचं गुणगान केल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. म्हणून आपण देखील या ठिकाणी आता मी गेल्या 1-1.5 तासापासून बोलत असेल. तुम्ही स्वस्थ बसला आहात. भजन मंडळी भीमेच्या देठापासून गायन करत आहे. म्हणून नाम तुम्ही आम्ही सुद्धा घेतलं पाहिजे. म्हणून एकदा सर्वांनी हात वर करा. अगोदर महिला मंत्री बापू खाली हात करा. आपल्या वागदऱ्याच्या महिला मंडळाचा आवाज मला ऐकायचा आहे. हात खाली करा, हात खाली करा. टाळी वाजवा, फक्त टाळी वाजून भजन करायचं, गुणगान करायचं. हां, मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणायचं. ओके. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. आवाज आवाज आवाज. सोपन काका मुक्ताबाई. टाळी. नामदेव जनाबाई. टाळी वाजवा. नामदेव जनाबाई. टाळी. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. हा, नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. बघा आता आमच्या मंडळी टाळी कशी वाजते. हा, पुरुष मंडळी टाळी. संतोष म्हणा टाळी. हा, 1 2. हा, अशी खणखण टाळी वाजली पाहिजे. इसातपर्यंत आपल्या टाळ्याचा आवाज गेला पाहिजे. हा, डबल एक चान्स तुम्हाला. नामदेव जनाबाई. वा बा. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. हा,
डोक्यावर पदर राहत नाही. हा एकदा सर्वांनी हात वर करून होता सर्वजण. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. किती जणांना इमानदारीने भजन केलं हातवर करा बरं. वा वा वा. 75 वर्षाची परंपरा आहे आपल्या मागे, त्याच्यामुळे तुम्ही करणार त्यात संशय नाही. नामाला विसरू नका, आपल्या सर्व संतांनी सांगितलेलं आहे. मागच्या 2-3 वर्षापूर्वी करोना नावाची महामारी आपल्या जगामध्ये आली होती आणि भयान थैमान त्या रोगाने आपल्यावर घातलं होतं. आपण भाग्यवान आहोत की त्या कोरोनाच्या काळामधून आपण वाचलो. का वाचलो तर पांडुरंग परमात्म्यानं त्याचं नाम घेण्यासाठी आपल्याला जीवन ठेवले. जर त्या 3 वर्षामध्ये आपण गेलो असतो तर आज आपल्याला हा चान्स भेटला असता का. म्हणून जेव्हा जेव्हा संधी भेटेल भजन करण्याची, या ठिकाणी येण्याची, तो चान्स घालू नका. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो एतवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश. काळाने आपल्याला या 3 वर्षाच्या करोनाच्या महामारीमधून आपल्याला सोडवलेलं आहे. त्याची संधी म्हणून आपण भजन करायला पाहिजेच. नसेल तर मग त्याच्यानंतर दुसरा एक रोग आला होता, आमिर खान का दुसरा कोणता रोग आला होता त्याच्यानंतर, ओमॅक्रॉन, ओमॅक्रॉन. त्याही रोगामधून आपण बाल बचावलो. आणि आता जर तुम्ही नाही भजन केलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल काळ बांधून येईल, सरळ सेवती बा काळी, सरळ सेवती बा काळ बांधून येईल, सरळ सेवती बा, सरळ सेवती बा काळ बांधून येईल, सरळ सेवती बा, काळ सेवती बा काळ बांधून येईल, सरळ सेवती बा. एका जनाधारी आमचे काय बाजाईल, एका जनाधारी आमचे काय बाजाईल, एका जनाधारी आमचे काय बाजाईल, एका जनाधारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा सुया घ्या मणी घ्या सुया घ्या मणी घ्या दादाचं दात मन घ्या घ्या कुणी दादाचं दात मन घ्या घ्या कुणी कुंकू घ्या कोणी काळ मणी 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 दादाचं दात मन घ्या घ्या कोणी दादाचं दात मन घ्या घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 काळा मणी कुंकू घ्या कोणी जाईल भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा हे जरी नाही गालं तरी दुसरं येईल हे जरी नाही गालं हे जरी नाही गालं तरी दुसरं येईल हे जरी नाही गालं सरक सवटी बा काळ बांधून नेईल सरक सवटी बा या गजरा घरी आमचं काय बाजाई रे आमचं काय बाजाई रे या गजरा घरी आमचं काय बाजाई रे आमचं काय बाजाई रे पिंगळा 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 माघारी बोल बोल चले का पिंगळा माघारी पिंगळा माघारी पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोल चले का पिंगळा माघारी पिंगळा माघारी पिंगळा माघारी पिंगळा माघारी झाली झाली वा अतिशय सुंदर कालच आम्ही ज्या घरी वास्तव्याला आहोत म्हणजे माऊली दादा यांच्या आई म्हणल्या मी प्रॅक्टिस करत होतो पिंगळाची ते सुया घ्या पिन्ना घ्या माऊली दादाची आई म्हणली हां हे खूप मस्त वाटते म्हणले म्हणून खास त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांचीच फरमाईश होती आपण पिंगळा झाला पाहिजे असो आवडीने देवा मी आम्ही तुमचं गुणगान गाऊत साधकाने विचारलं अहो तुकोबाराय तुम्ही हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा हे माझ्यासाठीच मागितलं गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेही माझ्यासाठीच मागितलं तुम्ही प्रापंचिक संत आहात तुमच्यासाठी काहीतरी मागा की असं जेव्हा विचारलं तेव्हा तुकोबारायांनी त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या नलगे मुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा नलगे धनमुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा मुक्ती आणि संपदा
संपदा संत संग दे सदा. तुकोबाराय, तुम्ही प्रापंचिक संत आहात, तुम्ही मुक्ती मागा, धन मागा. तेव्हा तुकोबाराने देवांना सांगितलं, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. मुक्ती तर ही आमची नवरी झालेली आहे, त्यामुळे आम्हाला मुक्ती नको. धन आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितले आहे. आणि शेवटचं चरण तुका म्हणे गर्भवाशी सुखी घालावे आमाशी. आपली वेळ संपलेली आहे. 8 ते 10 कीर्तन हे सुपेकर बाबाचं होतं आणि 10 ते 12 ही आपली वेळ होती. फक्त 10 मिनटं आगाव घेतले. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. फक्त जाता जाता एकच करा, देव, देश आणि धर्म या तिन्हीवर जेव्हा जेव्हा आघात येईल तेव्हा तेव्हा मोठ्या ताकदीने उभे टाका. कारण देशाचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. अख्ख्या जगामध्ये असा एकच देश आहे ज्याला आपण भारत माता म्हणतो. बाकीच्या देशाला कुठल्या प्रकारची माता म्हणत नाही. का म्हणलं जातं? अमेरिका माता, युरोप माता, न्यूझीलंड, हॉलंड, इंग्लंड, कुठल्याही देशाला माता म्हटलं जात नाही किंवा बाप म्हटलं जाते. आपल्या देशाची संस्कृती ही मातेप्रमाणे असल्यामुळे भारत माता हा एकच राष्ट्र जगामध्ये देश आहे. म्हणून देशाला जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा मोठ्या ताकदीने उभा टाका. देव, देश आणि धर्म. एका कवीने सुंदर असं वर्णन केलेलं आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. देव, देश धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. का भीत नाही? कारण आईच्या गर्भात उमगली झुंजाराची गीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीसी लगीन लागल जडली प्रीत. तलवारीसी लगीन लागल जडली प्रीत. लोक संकट झेलून घेई अशी पहाडी छाती. देव, देश धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. काय कुणाची भीती. काय कुणाची भीती. आईच्या गर्भातच आम्हाला झुंजाराची रीत आपल्याला भेटलेली आहे. कारण आपण एकदम ह्या भारत देशातील वीर पुरुष झुंजारा आहोत. म्हणून देव, देश आणि धर्मापायी प्राण देण्याची जरी वेळ आली तरी मागे हटायचं नाही. दुसरं, प्रत्येक तरुणांनी आपापल्या मातापित्यांना सांभाळायचं आहे. कारण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंतच आपल्या पैशाला, गाडी, बंगल्याला किंमत आहे. एकदा का मायबाप निघून गेले, फॉर्च्युनरमध्ये जरी हिंडलं आपण तर त्याला काही फायदा नाही. कारण ते बघण्यासाठी आपल्याला मायबाप उपलब्ध राहत नाहीत. म्हणून त्यांच्या देखत त्यांचं स्वप्न पूर्ण करा. त्या बापानं आपल्यासाठी किती कष्ट खाल्लेले असतात. बाप कर ओढी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी जाळून या. हाडाचे काढ करतो आपल्या लेकराला शिकवण्यासाठी आणि आपल्या लेकराची भरती करतो. त्याची जाण आपण सर्वांनी ठेवायची आहे. कालपुराचं एक सुंदर असं गीत निघालेलं आहे. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी माया त्याच्या कणा वाकला.
लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप समजणं हे खूप कठीण आहे. आता आजकाल आईवरती भरपूर संभाषण देत आहात पण बापावर कोणीच बोलत नाही. बाप म्हणजे नारळाची कवटीसारखा असतो, मधून एकदम नरम आणि बाहेरून टणकदार. आजही बघा आपली लेक ज्यावेळेस माहेरा जाती लग्न झाल्याच्या नंतर सासरला तर सगळेजण लढतात पण बाप त्या ठिकाणी रडत नाही. कारण लोकांना असं वाटतं अरे याला कर्ज झाल्यामुळे हा लढतो काय, परंतु तसं नसतो. तो हुंदका तो दाबून ठेवतो. म्हणून बापाची आपण काळजी घेतली पाहिजे. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना पालनपोषण आपण त्यांना सुखी ठेवलं पाहिजे. आणि आईचं तर काही सांगायचंच गरज नाही. आईचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नबीची चांदणी तू चंदराची कोर शीतल तुझी छाय मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो 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 ला 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 ला. म्हणून आपल्या आईवडिलांना विसरायचं नाही आणि पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची. प्रत्येक तरुणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. देव देश आई वडील सर्वांना सांभाळायचं आहे. आपली वेळ झालेली आहे आणि आपण भाग्यवान आहोत. आपल्या पूर्वजांनी ज्या राम मंदिरासाठी हजारो शेकडो जणांनी प्राण दिलेले आहेत. आपण भाग्यवान आहोत. तो सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मला सांगा तिरुपतीचं आपण दर्शनाला जातो पण कधी स्थापना झाली कधी मूर्ती स्थापना झाली आपल्याला माहीत नाही. पण हे जे शतक आहे आपण खूप भाग्यवान आहोत. येणाऱ्या 100 पिढ्या जेव्हा दर्शनाला जातील तेव्हा असंच म्हणतील कोण पाहिलं, पण तेव्हा आपण एकदम भाग्यवान असणार. या मंदिरासाठी अनेक जणांनी प्राण दिले आहेत. नवे नवे बनाएंगे मंदिर हे गाणं ज्या गायकाने गायलेले आहे त्यालासुद्धा मारून टाकलेले आहे. म्हणून ते गाणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. बन रहा है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राणों से प्यारा हो प्राण से प्यारा हो आपकी का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा रे प्राण से प्यारा रे आपकी का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर. सपना ये पूरा करके रहे हैं हमने मन में ठाना. हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना. सपना ये पूरा करके रहे हैं हमने मन में ठाना. हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना. राम जी की डोली चली बोल बजरंग बली भक्ति आया दाता. बन गया है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राणों से प्यारा है प्राणों से प्यारा है अवधपुरी का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर. जय श्री राम जय श्री राम. हुई रोशन मेरी गलियां हुई रोशन मेरी गलियां अवध में राम आए. जय
सजा दो घर से गुलशन सा, सजा दो